जगभरात अनेक जण आपापले वेगवेगळे छंद जोपासतात. कोणाला संगीताची आवड असते, कोणाला चित्रकलेची, तर कोणी आपल्या कलेतून वेगळीच ओळख निर्माण करतो. मात्र शिरपूर येथील रितल महाजन यांनी जोपासलेला रांगोळीचा छंद आता केवळ छंद राहिलेला नाही, तर तो त्यांच्या कलागुणांची आणि मेहनतीची एक वेगळी ओळख बनला आहे. रांगोळी म्हणजे फक्त रंगांची नक्षी असा सर्वसाधारण समज असतो. मात्र रितल महाजन यांच्या हातून साकारलेली रांगोळी पाहिल्यानंतर हा समज अक्षरशः बदलून जातो. कारण त्यांच्या रांगोळीतून साकारलेले चेहरे इतके हुबेहूब असतात की काही क्षणांसाठी हा फोटो आहे की रांगोळी असा प्रश्न पडावा. नुकतेच त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्ना वराडे यांचे हुबेहूब छायाचित्र रांगोळीच्या माध्यमातून साकारले. अतिशय बारकाईने केलेले काम, रंगांची अचूक निवड आणि चेहऱ्यावरील भाव हुबेहूब उतरवण्याची त्यांची हातोटी पाहून ही कलाकृती सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे रितल महाजन यांच्या या कलेचे स्वतः न्यायमूर्ती प्रसन्ना वराडे यांनी कौतुक केले. ही दाद म्हणजे रितल यांच्या कलेसाठी निश्चितच अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे. पण या कलेमागची आणखी एक प्रेरणादायी गोष्ट म्हणजे रितल महाजन यांनी आपला संसार सांभाळत हा छंद जोपासला आहे. घरची जबाबदारी, कुटुंबाची काळजी आणि दैनंदिन कामकाज सांभाळत त्यांनी आपल्या कलेसाठी वेळ दिला आणि त्यांच्या या प्रवासात सासू सासरे तसेच पतीचीही मोलाची साथ मिळाली. कुटुंबाची साथ आणि स्वतःची जिद्द या दोन गोष्टींच्या जोरावर रितल महाजन यांनी रांगोळीच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या कलेतून एक महत्त्वाचा संदेशही मिळतो. छंदाला वेळ दिला, त्याला मेहनतीची जोड दिली आणि कुटुंबाची साथ मिळाली तर सामान्य वाटणारा छंद देखील असामान्य ओळख निर्माण करू शकतो. आज शिरपूरच्या रितल महाजन यांच्या रांगोळी कलेची चर्चा होत आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींकडून मिळालेली कौतुकाची थाप त्यांच्या या कला प्रवासाला निश्चितच नवी प्रेरणा देणारी ठरणार आहे. रितल महाजन यांच्या या अनोख्या कलेला आणि त्यांच्या जिद्दीला नजर 18 न्यूजचा मनापासून सलाम.